कार्यालयीन कामानिमित्त अनेकांना दुसऱ्या शहरातच काय दुसऱ्या देशात सुद्धा जावं लागतं। काही नोकरी तशाच असतात, त्याला काही पर्याय नसतो, त्यातच काही कार्यालय दुसऱ्या शहरात बैठक ठेवतात। त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी फिरण्याची हॉटेलिंग ट्रीट देण्यात येते। तेवढीच हवापालट होत असल्यानं कर्मचारी त्याला नकार देऊ शकत नाही। तरीही या महिलेला दुसऱ्या शहरात कामासाठी जाण्याची संधी होती। अर्थात तिला जावेच अशी काही सक्ती नव्हती, पण ही महिला कार्यालयीन टूरवर एक हप्ता दूरच्या शहरात गेली। परतल्यावर मात्र पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं। पत्नीच्या गळ्यावरील ती खून या भांडणाला कारणीभूत ठरली। पत्नीनं कार्यालयीन कामासाठी एक आठवडा बाहेर जाणार असल्याचं सांगितलं। पतीनं मुलीचा वाढदिवस असल्यानं हा टूर रद्द करण्यास सांगितले, पण पत्नीनं हा टूर रद्द करता येत नसल्याचं सांगितलं। पत्नी अमेरिकेतली वेगास या शहरात कार्यालयीन कामासाठी गेली। पतीनं काम असल्यानं तिला थांबवलं नाही, पण या दरम्यान मुलीला आईची आठवण यायची। पती ज्यावेळेस तिला कॉल करायचा, ती मीटिंग, चर्चा व इतर काही कारण सांगून फोन कट करायची, बोलली तर तुटक बोलायची। पत्नीनं मुलीच्या वाढदिवशी व्हिडिओ कॉल करण्याचं मान्य केलं। पतीनं पण ती कामात असल्यानं त्रास न देण्याचं ठरवलं। पतीला पत्नी कामात व्यस्त असल्याचं वाटत होतं, पण वाढदिवसाच्या दिवशी तिनं एकही फोन केला नाही की फोन उचलला नाही। व्हिडिओ कॉल सुद्धा तिनं स्वीकारला नाही। आज दिवसभर विविध मीटिंग आणि इतर सहकर्मचारी असल्यानं व्हिडिओ कॉल करू शकला नाही असा रात्री तिनं मेसेज टाकला। पण पतीला ही बाब थोडीशी विचित्र वाटली, कारण गेल्या 6 वर्षात असं कधी घडलं नव्हतं। दोघांचा प्रेमविवाह झाला होता। पत्नी 1 वर्षानं मोठी होती, त्यांना गोड मुलगी होती। पत्नी हल्ली तुटक वागत असल्याचं त्याला जाणवत होतं, पण कामाच्या दडपणामुळे असेल म्हणून त्यानं तिला कधी तसं विचारलं नाही। पण ती दुसऱ्या शहरात गेल्यापासून तिचं वागणंच त्याला खटकत होतं। त्या संपूर्ण आठवड्यात पत्नी सोशल मीडियावर सक्रिय होती। तिनं दुसऱ्या शहरातील कार्यालय, राहण्याचं ठिकाण, रात्रीच्या पार्टी, तिचे सहकारी यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते। त्यात एक तरुण प्रत्येक फोटोत दिसत होता। त्यानं काही फोटोत पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढले होते। ही बाब पतीला थोडी खटकली। जेव्हा पत्नी परत आली तेव्हा पतीनं तिच्या गळ्यावर एक विचित्र खून पाहिली। हा कसला व्रण आहे त्याला काही कळेना। त्यानं तिला याविषयी विचारल्यावर एक किडा रगडल्याचं तिनं सांगितलं, पण ही खून थोडी विचित्र का वाटते हे पतीला काही कळेना। 2 दिवसानंतर तो मालिका पाहत असताना त्यात त्याला एक पती पत्नीला लव्ह बाईट करतो हे दृश्य दिसलं। हा लव्ह बाईट सेम टू सेम पत्नीच्या गळ्यावर असल्याचे त्याला जाणवलं। त्यानं पत्नीला या खूनविषयी पुन्हा प्रश्न विचारल्यावर ती चिडली। त्यानं मनातील शंका व्यक्त केल्यावर ती रागारागानं काहीच न बोलता बेडरूममध्ये गेली। तिनं पतीशी बोलणं सोडलं। दोघांमध्ये अबोला झाला। पती विचारानच बेशुद्ध झाला। पतीनं तिला खरं सांगण्यास सांगितलं। ती काहीच बोलत नसल्यानं त्यानं थेट सोशल मीडियावर हा प्रश्न मांडला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। पत्नी सुद्धा ओशाळली। कुटुंबातील हा प्रश्न सोशल मीडियावर का नेला म्हणून त्याला भांडली। त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केला। त्यात पत्नीला दोषी ठरवलंय। मुलीच्या वाढदिवसाला सुद्धा ती थांबली नसल्यानं अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, तर काहींनी पतीला घरगुती विषय चव्हाट्यावर आणला म्हणून फटकारलंय।